हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. तर आज आहे 1 जानेवारी 2024. तर आज आहे वर्षातला पहिला दिवस आणि आम्ही हा बहुतेक वर्षी म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आणि आता ह्या वर्षी सुद्धा आम्ही सगळ्यात पहिले दर्शन घेणार आहे बाबांचं, जे माझं श्रद्धास्थान आहे आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचं पण श्रद्धास्थान आहे. तर आम्ही पहिले जाऊन त्यांचं दर्शन घेणार आहेत आणि मग पुढे आमचा दिवस चालू करणार आहे. माझ्या ब्लॉग थ्रू तुम्ही पण बाबांचं दर्शन घ्या. तर आता जस्ट आम्ही सगळे रेडी होतोय. मी ऑलरेडी रेडी झाली, माझे बाकीचे कामं केले. आता मी पटकन चहा ठेवते आणि मग आम्ही निघतो शिरगावला जाण्यासाठी. आम्ही चारही रेडी झालेलो आहोत आणि आम्ही जात आहोत शिरगावला साईबाबांचं दर्शन घ्यायला. हे दोघ जणांनी मस्तपैकी हे असले टी शर्ट्स घातलेले आहेत, महाकाल आणि ओम साईराम वाला. हे आम्ही शिर्डीला घेतले होते मागच्या आठवड्याला, ते आता घातले त्यांनी आज. तर चलो घेऊ बाबांचं दर्शन. ओम साईराम. चला. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मस्त दर्शन झालं ना. छान दर्शन झाले. गर्दी आहे पण खूप नाही आहे, आता होईल, वाढेल. शिरगावला साईबाबांचं खूप छान दर्शन झालंय. आता आम्ही निघालोय घराकडे. फ्रेंड्स, 11:15 झालेत, आम्ही आलोय घरी आणि आता लागली सर्वांना खूप जोराची भूक, म्हणून सर्व कामाला लागलेत. बघा इथं आज निलेश बनवणार आहेत
लीलेश आज स्वयंपाक करणार आहेत, मसाला बटर पनीर आणि चपात्या करणार आहेत त्या आज. काय आणि इकडे आर्यन विवेन सुद्धा लागलेत कामाला. एक जण मिरच्या निवडतय. इथं लीलेश त्यांचं झालंय सुरू कटिंगचं काम एकदम जोरात. आणि फ्रेंड्स, माझा ब्लॉगही अपलोड करून झालेला आहे, तर तो ब्लॉग पूर्ण बघा. त्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. हे फ्रेंड्स, आमची पनीरची भाजी रेडी आहे. लीलेशांनी मस्त बटर पनीर बनवले, तर या तुम्ही पण जेवायला. हे फ्रेंड्स, आमचा स्वयंपाक रेडी आहे. आम्ही बनवलंय बटर पनीर, चपाती आणि मुलं गेलेत त्यांच्या काकांच्या घरी वरणबट्टी वांग्याची भाजी खाण्यासाठी. तर ते जस्ट गेलेत आणि आमचा पण स्वयंपाक झाला, तर आम्ही दोघं पण जेवण करतो आणि मग मी थोडासा आराम करते. तर तुम्ही पण या जेवायला. मस्तपैकी 1.5-2 तास झोप काढली मी. आता वाजले 4:30 आणि भूक लागली आहे. भूक लागली म्हणून मी भेळ बनवते. तर पहिले मस्तपैकी पोटोबा करूया. आणि आमचं सोबत सिंहगड फोर्टचा व्हिडिओ एडिटिंगचं पण काम चाललंय. मी तर झोपून गेले, ते लीलेश एडिट करत होते, तर त्यांचं तर काम चालू आहे. तर तेही काम करतोय व्हिडिओ एडिटिंगचं. मस्त भेळ बनवली आहे खायला. या तुम्ही पण भेळ खायला. साडेसहा वाजले. आमचा चहा वगैरे सगळा घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही इथं करतो आहे व्हिडिओ एडिट. एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती तो व्हिडिओ येणार आहे आणि तो व्हिडिओ असणार आहे सिंहगड ट्रेकचा. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.
त्या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी खाली त्याचं नाव देते, एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली. आणि जर ह्या व्हिडिओच्या अगोदर जर तो व्हिडिओ आला तर त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आमचा एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनलवरती सिंहगड फोर्टचा व्हिडिओ आलेला आहे, तर तो नक्की बघा तुम्ही. आणि आता आम्ही चाललो आहे भाजी मार्केटला, इथं जवळच भाजी घ्यायला, कारण उद्यापासून सुरू होते आहे शाळा, तर टिफिनसाठी भाज्या लागतील म्हणून आम्ही चाललो भाजी मार्केटला. आजारी मी आहे पण वाटतात हे आहेत की हे आजारी आहेत म्हणून. भाजी वगैरे घेऊन आल्याच्या नंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकात विशेष असं काही बनवलं नाही, ठेचा आणि पोळी, सकाळची पनीरची भाजी होती ती. माझी तब्येत अजूनही खराब आहे, मला काहीच चव लागत नाही, सगळं कडू लागते, म्हणून मी ठेचा बनवला की जेणेकरून मला तोंडाला टेस्ट येईल. तर आता आम्ही जेवण करतोय, आम्ही खातोय ठेचा आणि पोळी. आणि इकडे खूप तिखट लागतंय, खूप तिखट झालं का ठेचा, लिंबू पण नाही ना. पण मला थोडंसं ना कळवटपणा जो होता ना थोडा कमी वाटतोय. दुपारी जेवणच नाही केलं आणि आत्ताच निलेश जाऊन मेडिकलमधून औषधी घेऊन आलेत. आता जेवण झालं की मी औषधं घेते आणि परत झोपते. दुपारी मस्त झोप काढली 2-3 तास, आता परत गोळ्या औषधी घेते आणि परत झोपते, म्हणजे मला थोडंसं बरं वाटेल. तसं बरं वाटतंय आज, आता तेवढा त्रास नाही होते कालसारखा. पण काल दिवसभर आणि रात्री तर मी झोपलीच नाही है ना. रात्री यांना पण झोपू नाही दिलंय आणि मी पण नाही झोपली आहे. आणि उद्यापासून आता मुलांचंही स्कूल चालू होणार आहे, दोघांचं पण. तर उद्या सकाळीपासून आता आम्हाला सगळ्यांना 6:30 वाजेला उठावं लागणार आहे. निलेशांचंही ऑफिस चालू होणार आहे, तर तिघांचे डबे बनवायचे आहेत. तर आज जरा आराम करते, उद्यापासून परत डेली रुटीन माझं सुरू टिफिनचं. तिघांसाठी टिफिन बनवावं लागेल. तर आता जेवण करतो, या जेवायला तुम्ही पण. हे गाईस, घरातले सर्व कामं झालेत, जेवण वगैरे झाले. जेवायला बसली, ठेचा खाईल म्हटलं होतं पण तेवढं पाहिजे तसं पोट नाही भरलं. टेस्ट पाहिजे तशी टेस्ट आलीच नाही, कडूकडूच लागत होतं. आणि बाकीचे सर्व कामं झाले. निलेश त्यांनी मला हेल्प केली आहे डिशवॉशर लावण्यामध्ये. मी बाकी किचन वटा वगैरे आवरलाय. आणि आत्ता मी घेते आहे प्रोटीन ORS. त्यांनीच आणलंय मेडिकलमधून येताना की जेणेकरून मला थोडीशी एनर्जी भेटेल, म्हणून आता ORS घेते आणि मग नंतर झोपताना परत गोळ्या घेते. तर फ्रेंड्स, हा होता माझा आजचा दिवस. 1 जानेवारी 2024चा माझा पहिला दिवस असा गेला. तर माझा ब्लॉग मी इथंच संपवते. माझा दिवस आहे आज मी इथंच संपवते. भेटते उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, गुड नाईट.